मित्रांनो नमस्कार. आज आपण कॉर्नचे भजे करणार आहोत आणि त्याचं प्रिपरेशन आपण सुरू करूया. आज सकाळीच परतवाडा मार्केटमध्ये छान नवीन स्वीट कॉर्नचे नुकते विकले आणि ते मी आणले 100 रुपयाला 6 आणि त्याच्या आज आपण मस्तपैकी छान आज पोरांचं म्हणणं सोडतं की बाबाच्या हातचे स्वीट कॉर्नचे भजे खाऊया आणि आज आपण ते भजे करणार आहोत. त्यासाठी लांब लांब कांदे 10 कांदे कापून घ्यायचे आहे आणि लांब लांब कांदे कापल्यानंतर त्याच्यात बुट्ट्यामध्ये करायचे. 10 कांदे चिरले, जवळपास 6 बुट्टे होते 10 कांदे आणि एवढं सगळं हे झालं. हा शेवटचा कांदा मी चिरतो आहे आणि आता आपण 6-7 लोक छान पोटभर पकोडे कॉर्नचे पकोडे खाऊ शकतो. म्हणजे कुठलंही दुसरं जेवणाची गरज पडत नाही. क्रश केलेलं आहे थोडंसं. त्याच्यात आपण कांदा टाकतो आणि त्याच्यासोबत मगाशी टाकलेली आणि एकत्रित करून आपलं त्याचं आपण पकोड्यांचं एक बॅटर तयार करतो. हे छान झालेलं आहे. याच्यात आता बेसन टाकायचं थोडंसं, त्याला पकड आली पाहिजे पकोड्यांना आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण थोडं टाकायचं आणि त्याच्यानंतर त्याला स्टार्च यावा यासाठी कॉर्नचं पीठ टाकायचं आणि ते तुम्हाला जेवढं तिखट करायचं आहे तेवढं तिखट तुम्ही करा. तुमच्यासोबत आम्ही 7-8 मिरची टाकली आणि थोडंसं तिखट पण टाकलं, मीठ थोडंसं असं मीठ यामध्ये आपण घेतलेलं आहे. आता आपण कॉर्न पीठ टाकूया. आता आपण याचे पकोडे करून त्याचे बांधून ठेवतोय आणि ते आपल्याला तेलात टाकायला चांगले होतात. पूर्ण मुलांची इच्छा प्रत्येक वडिलांनी केली पाहिजे आणि जर आपल्याला मला स्वतःला पण या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे खाण्यामध्ये. मी स्वतःला खवय्या वगैरे या निमित्ताने समजतो. तर झालं की नाही थोडं आपण टाकून पाहूया. तेल घालायचं, तेल छान तेलाला छान गरमावा झालेला आहे. आता आपण एक टाकून बघूया. बघा एक आपण टाकलेलं आहे छान मस्तपैकी पुढचं असा बघा छान झालेला आहे. आता याचा जो मजा येतो खाण्याचा तो वेगळाच येतो आणि मला आत्ताच मला माझ्या तोंडाला दिलेला मस्तपैकी मला खूप आवडतं ते खायला. तर म्हणजे एक मला बरेच लोक असं म्हणतात की बा तुम्ही एक चांगले प्राध्यापक आहात, चांगले विद्यार्थी प्राध्यापक आहात, कुटुंबाचा एक चांगला प्रिय माणूस आहे आणि एक चांगला बाप सुद्धा मला होता येते की मला माहीत नाही. असे चांगले असे दाबून घ्यायचे. तर खरं म्हणजे याला छान तांदळाचं पीठ, त्यानंतर याच्यामध्ये आपण कॉर्नचं पीठ आणि बेसन टाकल्यामुळे याला छानपैकी बांधणी पण आलेली आहे. झाले त्या छानपैकी खाण्यासाठी त्या मस्त कुरकुरीत पकोडे, कॉर्नचे पकोडे.